नेव्हर टेल एनीवन आउटसाइड द फॅमिली व्हॉट यू आर थिंकिंग. जर तुम्ही गॉडफादर बघितला असेल किंवा वाचला असेल तर त्यातलं डॉन विटो कॉर्लिओनचं हे वाक्य मायकलला सांगितलेलं. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ होतो, तुम्ही काय विचार करताय हे तुमच्या कुटुंबाच्या बाहेर कुणाला कळून देऊ नका. आणि सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात जे काही चाललंय आणि मागच्या 4 दिवसात जे काही घडताना दिसतंय ते बघितलं तर आपण असं म्हणू शकतो की या कुटुंबात, स्पेशली पवार कुटुंबात जे काही चाललंय ते कुणालाच बाहेर माहिती नाही. त्याच्या अगोदर सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांची जे स्टेटमेंट्स येत होते, त्यांचा जो काउंटर होता, जे विलिनीकरणाच्या चर्चा होत्या, विलिनीकरण होईल न होईल, पण या सगळ्या घडामोडींमध्ये काही लोकांची अडचण किंवा काही लोकांचा फायदा या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवल्या, तर एक गोष्ट मागच्या 4 दिवसांमध्ये क्लिअर होत चाललेली आहे, ती म्हणजे फॅमिली कम्स फर्स्ट. आणि शरद पवार हे अजूनही पवार फॅमिलीमध्ये सगळा कंट्रोल होल्ड करतात. म्हणजे सगळी सूत्र अजूनही शरद पवारांच्या हातात आहेत. असं आम्ही का म्हणतोय ते आम्ही तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगतो. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. 28 तारखेला अजित पवारांचं विमान दुर्घटनेमध्ये निधन झालं आणि 28 तारखेनंतर 3च दिवसात अत्यंत घाई गडबडीनं आणि महाराष्ट्राला अत्यंत धक्कादायक वाटेल अशा पद्धतीनं सुनेत्रा पवारांचा शपथविधी पार पडला. त्यावेळेला असं म्हटलं गेलं की सुनेत्रा पवारांना सगळ्या कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी, सत्तेमध्ये ठेवण्यासाठी, शरद पवारांच्यावर मात करण्यासाठी ही घाई केली गेली आणि या घाई करण्यामागं राष्ट्रवादी काँग्रेसमधले महत्त्वाचे नेते होते, छगन भुजबळ, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल वगैरे वगैरे. पण हे सगळं झालं असलं तरी त्याच दिवशी सकाळी शरद पवार यांनी एक स्टेटमेंट पत्रकारांना दिलं की सुनेत्रा पवारांचा शपथविधी होणार आहे हे मला माहितीच नाही, हे मला तुमच्याकडून कळते. पण या एका स्टेटमेंटचा परिणाम इतका जबरदस्त झाला की त्याच दिवशी पार्थ पवार गोविंद बागेत जाऊन शरद पवारांना भेटले. त्यानंतर तिथंच बाहेर सुप्रिया सुळेंशी पार्थ पवारांची चर्चा झाली. त्याचे व्हिडिओज, फोटोज सोशल मीडियामध्ये व्हायरल झाले. म्हणजे शरद पवारांना नाराज करून तुम्ही कोणतीही गोष्ट करू शकत नाही, हे एका गोष्टीवरून सिद्ध झालं. अन्यथा पार्थ पवार एवढ्या लगबगीनं, इतक्या फॅमिलीमधले प्रॉब्लेम्स असताना देखील इतक्या घाईनं तिथं गेले नसते. आणि त्यानंतर जर तुम्ही बघितलं तर महाराष्ट्राच्या राजकारणात किंवा स्पेशली राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणात शरद पवारांची जबरदस्त एंट्री झालेली आहे. मागच्या 4 दिवसात 4 फेब्रुवारीपासून सहयोग सोसायटीमध्ये राष्ट्रवादीचे जे अध्यक्ष होते अजित पवार यांच्या घरी ज्या काही मीटिंग्स व्हायच्या किंवा जिथं अनेक लोक त्यांच्या घरच्यांना भेटायला येत आहेत, या सगळ्या ठिकाणी शरद पवार रोज जात आहेत. आणि तिथंच या सहयोग सोसायटीमध्ये असेल किंवा विद्याप्रतिष्ठानमध्ये असेल, या पवार फॅमिलीच्या अंतर्गत बैठका अत्यंत जोमानं व्हायला लागलेल्या आहेत. यामध्ये शरद पवार आहेत, पार्थ पवार आहेत, जय पवार आहेत आणि रोहित पवार आहेत. या मागच्या 4 दिवसातल्या प्रत्येक मीटिंगमध्ये हे लोक दिसत आहेत. सहयोग सोसायटीमध्ये जो एक फोटो व्हायरल झाला ज्यामध्ये पार्थ पवार एका बाजूला बसलेत, दुसऱ्या बाजूला शरद पवार बसलेत, त्या दोघांच्या मध्ये चर्चा होते. नंतर या दोघांच्या मध्ये जागा करून दिलेली आहे ती रोहित पवारांना. रोहित पवार येऊन मग मध्ये बसतायत आणि मग या तिघांच्या मध्ये चर्चा होते. या सगळ्या गोष्टी भलेही त्यावेळेला त्यांची चर्चा इनफॉर्मल असेल, कौटुंबिक असेल, भलेही त्यावेळेला ते राजकीय विषयांच्यावर बोलत नसतील, पण तरी देखील त्यानंतर त्यांच्या बंद दाराआड चर्चा झालेल्या आहेत. काल देखील विद्याप्रतिष्ठानमध्ये या चौघांची एक मीटिंग झालेली आहे. त्यामुळे या सगळ्या मीटिंग्समध्ये फक्त काही कौटुंबिक कारणांची चर्चा होत नाहीये. या ठिकाणी इतर देखील गोष्टींची चर्चा होते, जसं की अजित पवारांचं एक स्मारक उभं करायचं आहे त्याच्याबद्दल चर्चा आहे, किंवा अजित पवारांच्याकडे जी महत्त्वाची पदं होती जसं की वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट असेल, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन असेल किंवा इतर आणखीन जी पदं अजित पवारांच्याकडे होती त्या पदांचं काय करायचं, या गोष्टींच्या चर्चा आहेतच. पण याशिवाय सगळ्यात महत्त्वाच्या चर्चा आहेत ती राष्ट्रवादी काँग्रेसचा पुढचा अध्यक्ष कोण होणार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही पक्षांच्या विलिनीकरणाचं काय होणार, राष्ट्रवादी काँग्रेसचे आत्ताचे 2 खासदार म्हणजे एक शरद पवार, हे शरद पवार गटाचे, आणि अजित पवार गटाचे सुनेत्रा पवार, या 2 खासदारक्यांच्या बद्दल काय होणार यांची देखील चर्चा झालेली असणार आहे. आणि काल रोहित पवारांची जी बॉडी लँग्वेज आपण बघितली, मागच्या अनेक दिवसांपासून रोहित पवार सांगतायत की आम्ही 9 तारखेनंतर बोलू, 12 तारखेला प्रेझेंटेशन देऊ वगैरे वगैरे. पण काल जेव्हा त्यांना सुनील तटकरेंच्याबद्दल प्रश्न विचारला की सुनील तटकरे म्हणाले की रोहित पवारांना किंवा कुणालाही आमच्या पक्षात काय चाललंय याच्याबद्दल बोलण्याचा हक्क नाही. त्यावेळेला रोहित पवार म्हणाले की आमचा या विषयावर बोलण्याचा भावनिक हक्क आहे. आता भावनिक हक्क आहे हे बोलताना ते पुढे असं देखील म्हणाले की सगळेच काही जवळचे लोक नसतात. जरी पक्षातले असले किंवा पक्षातले नेते असले तरी इथं रोहित पवार एक गोष्ट सांगत होते, ते म्हणजे सगळेच काही फॅमिली नसतात आणि जे फॅमिली असतात ते जास्त जवळचे असतात. आणि अर्थात रोहित पवार, पार्थ पवार, जय पवार, सुनेत्रा पवार, शरद पवार हे सगळे इन दी एंड एक फॅमिली आहेत.
आणि यांच्यामध्ये मागच्या 4-5 दिवसात ज्या चर्चा होत आहेत त्या फॅमिली सेंट्रिक आहेत आणि फॅमिलीला राष्ट्रवादीच्या कंट्रोलमध्ये, महाराष्ट्राच्या सत्तेच्या केंद्रामध्ये कसं ठेवता येईल हे शरद पवारांना चांगलं माहिती आहे आणि त्यासाठी शरद पवार हे सगळे डिसिजन सध्या घेत आहेत. असं एकूणच शरद पवारांच्या बॉडी लँग्वेजवरून, एकूणच सगळे जे काही चर्चा होत आहेत त्याच्यावरून वाटतंय. म्हणजे काय, राष्ट्रवादीचं विलिनीकरण होईल की नाही हे सांगता येत नाही. म्हणजे हा निर्णय देखील शरद पवार घेतील. यामध्ये विलिनीकरण होण्यात आणि न होण्यात दोन्हीमध्ये देखील फायदा आहे. ते कसं आहे ते एखाद्या व्हिडिओमध्ये मी परत सांगेन. पण इथं दुसऱ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते म्हणजे पवारांच्या फॅमिलीमधले 2 खासदार रिटायर होत आहेत. म्हणजे एक शरद पवार रिटायर होत आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे सुनेत्रा पवारांनी आपलं रेझिग्नेशन दिलंय. त्यामुळे हे दोन्ही खासदारकी जे आहेत त्या दोन्ही ठिकाणी पुन्हा पवारच गेले पाहिजेत. कोण पवार जातील हे देखील फॅमिली ठरवेल. तिसरी गोष्ट, राष्ट्रवादी काँग्रेसचा जो अध्यक्ष असेल तो पवार फॅमिलीतला असायला हवा, याबद्दल शरद पवार आग्रही आहेत. भलेही तो त्यांचा वेगळा पक्ष असला तरीही निर्णय शरद पवार घेतील की कोण राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष असेल. विलिनीकरण नंतर होईल नाही होईल मी मगाशी म्हटलं तसं, पण तरीही सध्या एकूण चर्चेवरून असं दिसतंय की पवार फॅमिलीला राजकारणाच्या सेंटरमध्ये, सत्तेच्या सेंटरमध्ये कसं ठेवता येईल यासाठी या सगळ्या मीटिंग्स होत आहेत. आणि यातून इन दी एंड काय होईल तर जी काही स्टेटस को पूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात होता अजित पवार असताना, तसाच तो यानंतर देखील ठेवला जाईल आणि हे सगळे निर्णय पवार कुटुंब घेईल आणि या पवार कुटुंबामधला सर्वात महत्त्वाचा निर्णय असेल तो शरद पवारांचा असेल. शरद पवारांना नाराज करून किंवा त्यांना बाजूला काढून हे निर्णय घेतले जाणार नाहीत, एवढं मागच्या 10 दिवसातल्या घडामोडींवरून स्पष्ट होतंय. त्यामुळे कुटुंब म्हणजे फॅमिली ही सध्या फोकसमध्ये आहे. फॅमिलीचा डिसिजन किंवा फॅमिलीचा जो हित असेल ते पहिल्यांदा ठरवलं जाईल आणि त्यानंतर पार्टीचं हित किंवा पार्टीच्या नेत्यांचं, आमदारांचं, मंत्र्यांचं मत विचारात घेतलं जाईल, हे सध्याच्या घडामोडींवरून दिसतंय. त्यामुळं गॉडफादरमध्ये आणखी एक महत्त्वाचा डायलॉग आहे जो मायकल कॉर्लिओनेनं त्याच्या भावाला मारलेला आहे. त्यामध्ये तो म्हणतोय की नेव्हर टेक साइड्स विथ एनीवन अगेन्स्ट द फॅमिली. आपल्या कुटुंबाच्या विरोधात जाऊन कुणाचीही बाजू कधी घ्यायची नाही. आणि हीच गोष्ट इथं आणखी महत्त्वाची यासाठी आहे की कुणाचं तरी ऐकून सुनेत्रा पवारांनी भलेही त्यावेळेला शपथविधी आपला उरकला असेल, पण इन दी एंड शरद पवारांनी त्यांचं ते पद मिळवल्याबद्दल त्यांचं कौतुक केलं किंवा त्यांना आपला पाठिंबा दर्शवलेला आहे. म्हणजे थोडक्यात काय, जे झालं ते झालं, पण इथून पुढं कुटुंबाच्या विरोधात जाऊन कोणतीही गोष्ट व्हायला नको. पण तरी देखील जे झालंय त्यात कुटुंबाचा फायदा असला तरी कुटुंबाला हे माहिती असलं पाहिजे, हेच शरद पवार इथं थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करत होते. तेच त्यांनी पत्रकारांना एका दिवशी सांगून राजकारणातलं आणि त्या दिवशी कुटुंबातलं सगळं वारं फिरवलं आणि सगळ्या चर्चा आपल्या भोवतीनं घडतील याची तजवीज केली. राष्ट्रवादीचं विलिनीकरण, 2 खासदार पद जी रिकामी होत आहेत त्याबद्दल आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपद या गोष्टींच्या बद्दल काय निर्णय होऊ शकतो आणि शरद पवारांचा यात कितपत रोल आहे, शरद पवारांच्या हातात डाव आहे की नाही, याबद्दल तुमचं काय मत आहे ते देखील आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.